नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रविराज प्रतिमाच्या शोधासाठी बाहेर निघालेला असो प्रिया त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो अजिबात कोणाचा ऐकत नाही। नागराज दुसरीकडे एक वेगळा प्लान करत असो, प्रियाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असो। वकिलाला तो म्हणत असो की तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते मला द्या। हे सर्व तो फोनवरून बोलत असो आणि ते मुद्दामून करत असो। प्रिया त्याच्या मागोमाग जात असे, कान लावून सगळं ऐकत असे आणि नागराला हेच हवं असतं आणि अशा पद्धतीने प्रिया त्याच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते। दुसरीकडे मात्र अर्जुन आहे, तो टिफिन न घेता ऑफिसला निघालेला असतो। कल्पना म्हणत असते, अरे अर्जुनने काहीच सांगितलं नाही आणि तो इकडे कसं निघून गेला। अर्जुनला असं वाटत असं की सायली माझ्या मागून येईल आणि मला अहो करून आवाज येईल, मला टिफिन देईल, परंतु तसं काही झालेलं नसतं। कल्पना सायलीला म्हणत असते की तू त्याच्यासाठी टिफिन घेऊन जा, परंतु कल्पनाला सायली म्हणत असते की आई तुम्ही असं करा, तुम्हीच घेऊन जा, परंतु कल्पना म्हणते तू घेऊन जायचं आहे। आणि म्हणून सायली आता ऑफिसच्या बाहेर उभी असते, तिथे त्याच्या डोळ्यासमोर सर्व आठवणी आलेल्या असतात आणि त्या आठवणींमध्ये ती पूर्ण रंगून गेलेली असते। नंतर ती भानावर येते आणि म्हणत असते की 2 दिवस राहिलेले आहेत, आता काय होईल। अशा पद्धतीने तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात। अर्जुनला खूप भूक लागलेली असते, तो देखील म्हणत असतो की मला खूप भूक लागलेली आहे, सायली अजून कशी आली नाही। आणि म्हणून असं कल्पनाला फोन करत असतो। ऍक्च्युली त्याने सुरुवातीला सायलीला फोन केलेला असतो, परंतु सायलीचा फोन सायलेंटवर असतो। कल्पना म्हणत असते की हो ती येणारच नाही। हे ऐकल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं, परंतु कल्पना मुद्दामच म्हणत असते। सायली ऑफिसमध्ये आल्यानंतर तो म्हणत असतो की मला एवढी भूक लागली होती आणि तुम्ही येथे होता तर माझा फोन का उचलला नाही। त्यावर ती म्हणत असते की काही नाही। चैतन्य आलेला असतो आणि त्याने खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दोघांना सांगितलेली असते। ती इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर दोघं जण मात्र ताडकून उभे राहत असतात। अशा पद्धतीने यांच्यामध्ये आता दुरावा चैतन्याच्या या माहितीमुळे कमी होणार आहे।